मिशन टी 2025 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मराठी भाषाचं तासिका विजय कांबळे सर घेत आहेत. पहिल्या तासिकेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बॅच नंबर 7 साठी आपले प्रवेश सुरू आहेत. आपले शिक्षक बंधू आणि भगिनी कोणी राहिले असतील टेस्ट सिरीजच्या ग्रुपला जॉईन व्हायचे तर त्यांना सांगा. 8806597047 जो स्क्रीनवर नंबर देत आहे त्या नंबरवर 399 हे नाममात्र शुल्क भरून टेस्ट सिरीजचा ग्रुप जॉईन करायचा आहे. या टेस्ट सिरीजच्या ग्रुपमध्ये दररोज तुम्हाला नियमित गुगल फॉर्मच्या प्रत्येक विषयाच्या टेस्ट मिळतात. प्रत्येक गुगल फॉर्म मध्ये 10-10 प्रश्न आहेत आणि दररोजचे दररोज गुगल फॉर्म्स असतात. एक टेस्ट सिरीज एक माध्यम आहे परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी. दुसरं माध्यम आहे आपण लाईव्ह क्लास घेतो. टेस्ट सिरीजच्या मुलांसाठी ही लिंक लाईव्हची आपण पाठवत आहोत. दुसरं माध्यम लाईव्ह, तिसरं त्याचं रेकॉर्डिंग आणि चौथं माध्यम नोट्स आणि पाचवं माध्यम इतर नोट्स आणि इतर चॅनलचे काही रेकॉर्डेड व्हिडिओज. तर अशा पद्धतीने सर्व बाजूंनी आपण अभ्यास करायचा आहे. तर त्यासाठी मिशन टीईटी ही आपल्या सोबत आहे. लाईव्ह क्लास पण आपण घेतोय, लाईव्हचं रेकॉर्डिंग पण तुम्हाला देतोय, नोट्स पण ज्या चांगल्या चांगल्या नोट्स आहेत त्या तुम्हाला प्रोव्हाइड करतोय. सर्वात महत्वाचं म्हणजे टेस्ट सर्वांना दररोज मिळत आहे, दररोज सोडवत आहेत. हजारोच्या संख्येमध्ये या टेस्ट सोडवल्या जात आहेत. तुम्ही सर्वांनी त्या टेस्ट देखील सोडवाव्यात, कारण की त्याचा खूप फायदा तुम्हाला परीक्षेसाठी होईल. विजय कांबळे सरांना विनंती करतो त्यांनी त्यांचं आजचं सेशन सुरू करावं. विजय कांबळे. धन्यवाद सर. कालच्या सेशन मध्ये आपण विशेषणाचे प्रकार घेतले होते आणि त्या विशेषणाच्या प्रकारामध्ये पण गुणविशेषण, संख्या विशेषण आणि जे काही तिसऱ्या क्रमांकाचा जे विशेषणाचा प्रकार होता त्याच्यामध्ये सार्वनामिक विशेषण हे आपण काल शिकलं. स्पेशली संख्या विशेषणाचे जे जास्त प्रकार होते ते सुद्धा आपण काल घेतले होते. त्याच्यामध्ये गणनावाचक, क्रमवाचक, आवृत्तीवाचक, पृथकत्ववाचक आणि अनिश्चित संख्या विशेषण असे 5 प्रकार घेतलेत आणि त्यात परत गणनावाचकचे 3 घेतले होते. पूर्णांक वाचक, अपूर्णांक वाचक आणि साकल्य वाचक असे संख्या विशेषणाचे सर्वचे सर्व प्रकार प्लस त्याच्यानंतर सार्वनामिक विशेषण घेतलं होतं. आणि कालच्या सेशन मध्ये शेवटच्या टप्प्यात आपण नामसाधित विशेषण आणि धातुसाधित विशेषण घेतलं होतं. नामसाधित विशेषण जे असते काल उस्मानाबादी शेळीवर आपली चर्चा झाली होती. त्याच्यानंतर सातारी पेढे, एखाद्या नामापासून ज्यावेळेस विशेषण बनतं त्यावेळेस त्याला नामसाधित विशेषण म्हणतात. नामसाधित विशेषण ऑलरेडी सातारा हे नाम आहे आणि या नावापासून सातारी हे विशेषण बनलंय. नामापासून विशेषण बनले म्हणून त्याला नामसाधित विशेषण म्हणावं लागेल. उस्मानाबाद हे नाव होतं, आता धाराशिव झालंय. नामापासून हे विशेषण बनलेले म्हणून आपण त्याला उस्मानाबादी शेळी या नामाचं उस्मानाबादी हे विशेषण झालं. पेढे या नामाचं सातारी हे विशेषण झालं. ठीक आहे. अनेक नामसाधित विशेषण आपल्याला त्या ठिकाणी तयार करता येऊ शकतात. जसं की समजा आता कापड हे नाम आहे तर आपल्याला कापडी दुकान असं म्हणू शकतो आणि दुकान या नावाचं कापडी हे विशेषण दुकान या नावाचं कापडी हे विशेषण त्या ठिकाणी आपल्याला तयार करता येऊ शकते. कापडचं कापडी केलं तर ते विशेषण म्हणाले. कापडी दुकान हे नाम हे विशेषण. त्याच्यानंतर आहे धातू साधित विशेषण. खेळणारे मूल है ना, क्रियापदाच्या मूळ धातू म्हणतो त्याला प्रत्यय लागून एखादं विशेषण बनत असेल. आता खेळणारे प्रत्यय लागलाय आणि खेळणारे मूल हे नाम आहे आणि खेळणारे हे त्याचं विशेषण आहे. तसंच बोलणारा बोल है ना, बोल धातू त्याला की प्रत्यय लागलाय आणि हे विशेषण बनायला लागले आणि हे बोलकी विशेषण भाऊली या नावाचं विशेषण असल्यामुळे बोलकी हे धातुसाहित विशेषण आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर अव्यय असतात. अव्ययामध्ये वर, खाली, पुढे, मागे है ना, वाहवा. आता काल आपण वाह है ना, वाहवा हे अव्यय आहे, केवळ प्रयोगी अव्यय आहे. याच्यावरून सुद्धा आपल्याला विशेषण त्या ठिकाणी तयार करता येऊ शकते. वर, खाली, मागे, पुढे, इकडे, तिकडे, वर, वाहवा हे सगळे अव्यय आहेत आणि यांच्यापासून आता बघा वर पासून वरचा मजला नाम आहे, वरचा विशेषण आहे. गल्ली नाम आहे, पुढची विशेषण आहे. ठीक आहे.
तर हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी समजून घेता आलं पाहिजे. बऱ्याचदा याच्यावरती परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारलेले आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आणखी अव्यय साधित बरोबरच आणखी एक आपल्याला प्रकार घेता येऊ शकतो साधित विशेषणाचा. त्याला आपण समासिक शब्द म्हणतो ना, समास घटित शब्द है ना. पंचमुखी हनुमान. आता पंचमुखी हे सामासिक शब्द आहे. तिथं विग्रह वगैरे आपण पुढे समासामध्ये बघूया. पंचमुखी हनुमान है ना. आता हनुमान हे नाव आहे आणि पंचमुखी हा सामासिक शब्द आहे. सामासिक शब्दापासून तयार झालेल्या विशेषणाला सामासिक किंवा समास घटित विशेषण म्हणू शकतो. जसं उपसर्ग घटित प्रत्यय घटित शब्द असतात ना, तसं हा शब्द समासापासून सामासिक शब्द आहे आणि हा विशेषण म्हणून या ठिकाणी काम करतो. हनुमान हे नाव आहे आणि या नामाचं हे विशेषण आहे. अशाच प्रकारचं आपल्याला असं पण म्हणता येऊ शकतं. नवरात्रींचा समूह ज्याला आपण म्हणतो नवरात्र हा सामासिक शब्द आहे. नवरात्र ठीक आहे. नवरात्र महोत्सव, नवरात्र महोत्सव है ना. महोत्सव या नामाचे नवरात्र हे विशेषण झाले. नवरात्र कसला शब्द आहे? त्याला समास घटित समास घटित शब्द म्हणावा लागेल. ओके, हा सामासिक शब्द आहे. म्हणजे आपल्याला हा चौथा प्रकार घेता येईल. काय? समास घटित विशेषण, नामसाधित विशेषण, अव्ययसाधित विशेषण, धातुसाधित विशेषण आणि समास घटित विशेषण याला आपण म्हणतो. समास घटित विशेषण म्हणतो. अशा प्रकारे आपल्याला विशेषणाचे साधित विशेषण याला आपण म्हणतो. साधित विशेषणे जे असतात ते बनलेले असतात. विशेषणाचे मुख्य 3 प्रकार आहेत. गुणविशेषण, संख्या विशेषण आणि त्या ठिकाणी तिसरा जो प्रकार आपण काल बघितला होता सार्वनामिक विशेषण. असे विशेषणाचे 3 प्रकार आहेत. आणि आज जे शिकले आहेत आपण किंवा कालचे जे आपण घेतले होते शेवटच्या टप्प्यात त्याला आपण साधित विशेषण म्हणतो. त्याच्यानंतर थोडस पुढे जाऊया आपण. थोडस आपल्याला या ठिकाणी विशेषणाचे 2 प्रकार त्या ठिकाणी अजून घेतात आपल्याला. विशेषण कुठं वापरले नेमकं, विशेषण वापरलंय कुठं, याच्यावरून आपल्याला त्या ठिकाणी त्याचे प्रकार पाडता येऊ शकतात. बघा, या वाक्यामध्ये जर आपण बघितलं किंवा या शब्दामध्ये बघितलं, माणूस नाव आहे ना, शहाणा माणूस. माणूस या नामाचं विशेषण त्याच्या पूर्वी आले म्हणून याला आधी विशेषण म्हणायचं. आधी विशेषणाला आपण पूर्व विशेषण म्हणतो. गोड फळ हे नाम आहे, हे विशेषण नामाच्या आधी आले म्हणून याला आधी विशेषण म्हणायचं, पूर्व विशेषण म्हणायचं. तसंच इथं गुलमोहर नाव आहे. गुलमोहर मोहक है ना. गुलमोहर नामाचं मोहक हे विशेषण आणि याला उत्तर विशेषण किंवा विधी विशेषण म्हणायचं. याला आपल्याला विधी विशेषण म्हणायचं. ठीक आहे, याला उत्तर विशेषण म्हणावं लागेल आपल्याला. बघा, एक पॉईंट आपल्याला मराठीमध्ये आणखी आपल्याला पाहायला मिळतो. बघा, थोडस त्याच्यावरती एक कन्सेप्ट आपण घेऊया. जर वाक्यातला जो कर्ता असतो, वाक्याचा जो कर्ता असतो तो त्या वाक्यामध्ये क्रिया करणारा ज्याला आपण घटक म्हणतो तो मुख्य घटक असतो. वाक्य जे वाक्य ज्याच्याबद्दल माहिती सांगते, वाक्य ज्याच्याबद्दल माहिती सांगते त्याला आपण वाक्याचा उद्देश म्हणतो. उद्देश. वाक्य ज्याच्याबद्दल माहिती सांगत असते त्याला आपण उद्देश म्हणतो, म्हणजे याला आपण कर्ता म्हणू शकतो. ठीक आहे, मग आपल्याला आणखी एक याच्यामध्ये एक पॉईंट ऍड करता येईल. किंवा समजा एखादा उद्देश असेल आणि त्या उद्देशाबद्दल म्हणजे कर्त्याबद्दल कर्त्याची माहिती सांगणारा शब्द कर्त्याच्या अगोदर आला तर त्याला उद्देश विस्तार म्हणते. उद्देश विस्तार. आता बघा, फॉर एक्झाम्पल आपण जर असं म्हणलं समजा 10 रुपये. रुपये नाव आहे, 10 विशेषण आहे ना. याला जर किंवा आपण दुसरं थोडस वेगळं उदाहरण घेऊया. या उदाहरण नाही तर दुसरं उदाहरण घेऊया.
सुंदर पक्षी. हा. पक्षी, सुंदर पक्षी आकाशात दिसला. दिसणारा पक्षी. पण कसला पक्षी? सुंदर पक्षी है ना. दिसणारा पक्षी, करता आहे पक्षी, आणि उद्देश म्हणजे हे वाक्य जे आहे हे वाक्य पक्षाबद्दल सांगताय. आणि या वाक्याचा उद्देश कोण आहे? पक्षी. आणि या उद्देशाची माहिती सांगणारा शब्द त्याच्या पूर्वी आलाय म्हणजे अगोदर आलाय. त्याला म्हणायचं उद्देश विस्तार. त्याला काय म्हणायचं? उद्देश विस्तार म्हणायचं. जर समजा पक्षी या नावाचं विशेषण त्याच्या पुढे नंतर जर आलं असेल तर त्याला आपल्याला उद्देश विस्तार म्हणता येत नाही. जर कर्त्याची माहिती सांगणारा शब्द कर्त्याच्या अगोदर आला, आता कर्त्याला उद्देश म्हणायचं विशेषणाला, म्हणजे कर्त्याच्या पूर्वी त्याची माहिती सांगणारा शब्द जर आला असेल त्याला उद्देश विस्तार म्हणतात. जसं कर्म आणि कर्माची माहिती सांगणारा शब्द कर्माच्या अगोदर आला तर त्याला कर्म विस्तार म्हटलं जातं काय. उदाहरणार्थ बघा कसं. उदाहरणार्थ कर्म विस्तार कसं म्हणावं लागेल? रामने रामने दुष्ट रामने दुष्ट रावण मारला. मारणारा राम, मरणारा रावण. कसला रावण? दुष्ट रावण. हे आहे कर्म. आणि कर्माची माहिती सांगणारा शब्द कर्माच्या पूर्वी आलाय म्हणून याला म्हणायचं कर्म विस्तार. त्याला म्हणायचं कर्म विस्तार. दुष्ट हा जो शब्द आहे या वाक्यात त्याला काय म्हणावं लागेल आपल्याला? कर्म विस्तार म्हणावं लागेल. म्हणजे उद्देश म्हणजे कर्ता, कर्त्याची माहिती कर्त्यापूर्वी सांगणारा शब्द जर त्या ठिकाणी आलेला असेल त्याला उद्देश विस्तार म्हणायचं. कर्म विस्तार, कर्माच्या पूर्वी कर्माची माहिती सांगणारा शब्द जर आला असेल त्याला कर्म विस्तार म्हणावं लागेल आपल्याला. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये ज्यावेळेस क्रियादर्शक शब्द असतो तर आपण क्रियापद म्हणतो. आणि क्रियापदाबद्दलची माहिती सांगणारा शब्द जर कर्माच्या अगोदर आला असेल किंवा क्रियापदाबद्दल माहिती सांगणारा शब्द वाक्यात जर आला असेल तर त्याला विधेय विस्तार म्हणावं लागेल है ना. क्रियापद म्हणजे विधेय, उद्देश म्हणजे करता, आणि विधेय म्हणजे काय? विधेय म्हणजे त्या ठिकाणी क्रियापद. आज आपल्याला क्रियापद सुरू करायचं, त्याचे प्रश्न घेऊया आपण आता. ठीक आहे. तर उद्देश विस्तार, विधेय विस्तार, कर्म विस्तार या 3 कन्सेप्ट थोड्याशा समजून घ्या, कारण त्याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. आता थोडेसे प्रश्न घेऊया. सगळा टॉपिक विशेषण हा पूर्ण टॉपिक आपला झालेला आहे. विशेषण टॉपिक एकदा समजलाय की नाही हे तुम्ही हो किंवा नाही किंवा डबल काही क्वेश्चन म्हणजे डबल काही एखादा प्रकार घ्यावा लागेल का कमेंट मध्ये सांगा. समजला असेल तर हो आपण क्वेश्चन घेऊया. ठीक आहे. थोडेसे कमेंट करून जाऊ द्या. 136. ओके, वाढले विद्यार्थी. ठीक आहे. व्हिडिओ बघतो. बर. ओके, समजले अजून. ओके, ठीक आहे. विधेय कशी शोधायचे? विधेय म्हणजे क्रियापद. विधेय कशी शोधायची कमेंट आली. ठीक आहे. चलो घेऊया वाक्य. आता थोडेसे सगळ्या प्रकारावरती प्रश्न घेऊया विशेषणावरती. त्याच्यानंतर आपल्याला क्रियापद चालू करायचे. जे आपला एकदा शब्द जाती टॉपिक संपला की आपला बहुतांशी भाग मराठी व्याकरणाचा त्या ठिकाणी क्लिअर होतो. म्हणून शब्द जाती हा टॉपिक एकदा आपण क्लिअर करूया या 2-4 दिवसामध्ये. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला प्रयोग संपलाय आपला. समास अलंकार आहेत, पण संधी टॉपिक राहिला महत्वाचा. ठीक आहे. त्याच्याकडे म्हणजे आपल्याला थोडस मराठीचा जो काही सिलेबस जर पीडीएफ स्वरूपात असेल तर पाठवा. ठीक आहे. चलो घेऊया वाक्य. वाक्य परीक्षेला आलेले घेऊया. पण जास्तीत जास्त विशेषणावरती आलेले प्रश्न जे आहेत ते आपण त्या ठिकाणी घेत आहोत. कालचा सेशन आणि आजच्या सेशन याच्यावर आधारित असणारा 800 प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी घ्यायचे आहेत. ठीक आहे. 12 राशी, 12 राशी प्रकार सांगायचा विशेषण. 12 राशी. द्विगुणित आनंद, द्विगुणित आनंद. हिरवी गार भाजी, हिरवी गार भाजी.
हम्म, शुभांगी घेऊया. पुष्कळ लोक. पुष्कळ लोक. पुष्कळ लोक. 5 5 गट. 5 5 गट. सर्व लाडू. चलो हा. 6 प्रश्न आपण घेतलेले आहेत. आता कमेंट करताना थोडस एक एक आपण क्वेश्चन घेऊया. कमेंट करताना थोडे एक एक क्वेश्चन पहा. इथं राशी नामे आणि विशेषणाचा प्रकार सांगताना मुख्य प्रकार सांगायचा नाही, उपप्रकार सांगा. संख्या विशेषणाचा उपप्रकार सांगा. 12. ओके, कविता मॅडमने सगळे 6 5 मध्ये दिलं नाही उत्तर तुम्ही. 5 5 कविता मॅडमने एक पर्याय दिला आहे, म्हणजे एक प्रश्नाचं उत्तर दिलं. ठीक आहे, बघूया. हा, 12 राशी. इथं पूर्णांक आहे का अपूर्णांक आहे? पूर्णांक आहे, अपूर्णांक आहे का साकल्यवाचक आहे? हा, पूर्णांक गणना वाचक. पूर्णांक गणना वाचक. द्विगुणित. हा, पट सांगितली. द्विगुणित. द्विगुणित म्हणजे पट सांगितलेली आहे. थोडस 2 नंबरचा जो प्रश्न आहे, पट सांगितलेली. पट सांगितलेली. पृथकत्ववाचक वेळ कोणतरी याचा पृथकत्व कसं, आवृत्ती वाचक. हा, पट सांगितले. आवृत्ती वाचक संख्या विशेषण. हिरवीगार भाजी. हिरवीगार भाजी. भाजी चा गुण आहे. गुणविशेषण. गुणविशेषण. ओके. पुष्कळ लोक. पुष्कळ म्हणजे किती सांगता येईल का? किती लोक जेवायला बसलेत? पुष्कळ लोक जेवायला बसलेत का म्हणते? किती लोक बसलेत सांगता येईल का? पुष्कळ. अनिश्चित. ओके. अनिश्चित. अनिश्चित. आता अनिश्चित जे आहे ते संख्या विशेषणाचा प्रकार आपल्याला सांगता येते. अनिश्चित संख्या विशेषण. अनिश्चित संख्या विशेषण. 5 5 5 5 5 5 है ना. पृथकत्व वाचक ज्याला आपण म्हणतो. पृथक. जशाला तसा मागचा शब्द पुढे जोडून घेतलाय. पृथकत्व वाचक संख्या विशेषण. बघा, एवढ्या सगळ्या प्रश्नामध्ये संख्या विशेषणावर जास्त प्रश्न येत नाही. बघा, सर्व लाडू. किती लाडू? सर्व लाडू संपले. संपणारे लाडू. लाडू. सर्व लाडू. अनिश्चित. किती लाडू सांगता येत नाही. अनिश्चित संख्या विशेषण. अनिश्चित संख्या. अनिश्चित संख्या विशेषण. ठीक आहे. होप की सगळ्यांना टॉपिक समजला असेल. विशेषण अगदी सोपा टॉपिक आहे आणि त्याचे प्रकार सुद्धा खूप सोपे आहेत. ठीक आहे. थोडासा आपण वेगळा हटके थोडासा एक प्रश्न घ्यायचा प्रयत्न करूया. आलेला आहे जो प्रश्न, तो प्रश्न घेऊया थोडासा वेगळ्या पद्धतीचा. प्रश्न असा आहे की मन सुदृढ म्हणून निरोगी होते. आरोग्य संपन्न. आरोग्य संपन्न. प्रश्न असा आहे की या 4 शब्दापैकी विशेषण नसलेला शब्द कोणता आहे? विशेषण नसलेला शब्द कोणता आहे? विशेषण. हम्म, करा कमेंट. पट 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 कमेंट करा. ओके.
चलो, मन हे विशेषण आहे का? सुदृढ हे विशेषण आहे का? निरोगी हे विशेषण आहे का? आरोग्य संपन्न हे विशेषण आहे का? मग हे जर उत्तर तुमचं ही क्रमांक एक असेल तर मग हे काय आहे? विशेषण नाही तर मग मन काय आहे? मन काय आहे? बर, मनीषा मॅडमने सांगितले नाम आहे. कसलं नाम आहे? सामान्य नाम आहे, विशेष नाम आहे, भावाचक नाम आहे? मन सामान्य नाम आहे. मन हे कोणत्या प्रकारचं नाम आहे? दीपा चाटे मॅडमने सांगितले सामान्य नाम. बर, सामान्य नाम. कल्पनेने मानलेल्या घटकांना दिलेलं नाव हे भाववाचक नाम असते. आणि कसलं नाव आहे? भाववाचक नाम. भाववाचक नाव आहे. भाववाचक नाव. ठीक आहे. ओके. सुदृढ कसलं नाम आहे? सॉरी, सुदृढ कसलं विशेषण आहे? सुदृढ, निरोगी, आरोग्य संपन्न. माझ्या मते हे तीनही कसले विशेषण आहेत? पूर्ण विशेषण. पूर्ण विशेषण. पूर्ण विशेषण. ओके. आरोग्य संपन्न प्राणी. ओके. निरोगी माणूस, सुदृढ माणूस. चलो, पुढे जाऊया. असा एक प्रश्न थोडासा विशेषणाच्या वरती आलेला आपल्याला पाहायला मिळतो. कन्सेप्ट टू कन्सेप्ट आपण गेलोत आणि मराठी व्याकरण आता ऑनलाईन सेशन मध्ये आपल्या विषयांतर बोलता येत नाही मित्रांनो. ज्यावेळेस आम्ही ऑफलाईन क्लास घेतो त्यावेळेस ऑफलाईन क्लासेसमध्ये थोडंसं चालतंय, परंतु ऑनलाईनला कसं आहे आता सगळे बरेचसे सर आधीचे लेक्चर घेतले टॉपिकची लिस्ट सांगणार का? आहेत ना, सगळे लिस्ट टाकलेली, पूर्ण लिस्ट टाकलेली नाही मॅडम. म्हणजे चालू सेशन लाईव्ह मध्ये कसं आहे थोडंसं आता बरेचसे सिनियर लोक आहेत, शिक्षक बरेचसे आहेत, काही जण शिक्षक होण्यासाठीची तयारी करणारे आहेत. मग आपण कन्सेप्ट टू कन्सेप्ट घेतो आणि ऑनलाईन सेशन मध्ये आपल्याला विषयांतर बोलता येत नाही. काही जणांना थोडंसं वाटत असेल की बाबा कन्सेप्ट टू कन्सेप्ट, आणि कसं असतं थोडंसं आता आमच्याकडे पोलीस भरतीचे वगैरे मुलं असतात लेक्चर घेताना, आणि किंवा जे नवीन नवखे जे विद्यार्थी असतात ते असतात, मग त्याला थोडंसं जरा इकडल्या तिकडल्या गप्पा मारणार. परंतु लाईव्ह सेशनला मित्रांनो आपण मी जेवढे काही लेक्चर घेतले त्या सर्व लेक्चरमध्ये एखाद्या वेळेस बोललो असेल, कुठलीच गोष्ट आपण अवांतर घेत नाही. आणि त्याच्यामुळं तुम्ही तुम्ही जे काही म्हणजे मला असं वाटतं की सर्वजण हे खूप म्हणजे ज्याला आपण मॅच्युअर म्हणतो आणि खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देतात आणि एवढ्या कमेंट्स असतात कन्सेप्ट झाल्यावरती हे सगळ्यांचं व्यवस्थित लक्ष असतं. ठीक आहे. इथून पुढचे सुद्धा टॉपिक आपण खूप चांगल्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे, घेऊया प्रश्न पुढचा. थँक्यू साई सर. चांगला मुलगा. चांगला मुलगा. परीक्षेत पास झाला. चांगला रागोरित करायचं. अधिविशेषण. अधिविशेषण. विधी विशेषण. सार्वनामिक विशेषण. सार्वनामिक विशेषण. चौथा आहे उत्तर विशेषण. किती सोपा प्रश्न आहे ना. विधी विशेषण म्हणजे नावाच्या अंतर आहे विशेषण, हा पर्याय कटला. सार्वनामिक म्हणजे असले कसले तसले जसे जसे नाही, हा पण. आणि उत्तर विशेषण म्हणजे विधी विशेषणाचं उत्तर विशेषण म्हणतो. पर्याय क्रमांक 1
नामाच्या पूर्वी नामाची माहिती सांगून नामाची व्याप्ती माहित करणारा जो शब्द असतो त्याला आदिविशेषण म्हटलं जातं. त्यामुळे पर्याय क्रमांक एक हे या आत्ताच्या आपल्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल. ठीक आहे. आणखी आलेला प्रश्न जो परीक्षेला नेहमी विचारला जातो तो प्रश्न घेऊया. हिरवे 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 हिरवेगार गालीचे विशेषण कोणतं आहे? एक, दोन, तीन. पहिला पर्याय, दुसरा पर्याय, तिसरा पर्याय, एक व दोन, चौथा पर्याय. थोडासा वेगळा बनवलाय आपण प्रश्न, हा वेगळा थोडासा. विशेषण कोणतं आहे म्हणजे आपल्याला असं नाही घेता येणार याला, आपण अधोरेखित करूया. चलो हा, विशेषण आहे हिरवे हिरवेगार, एवढं विशेषण. हिरवे हिरवेगार एवढं विशेषण. कोणत्या प्रकारचं विशेषण आहे? प्रकार कोणता आहे? गालिचे कसले? हिरवे हिरवेगार आहेत. ओके, साई सरांनी उत्तर टाकलं लगेच. कसलं विशेषण आहे मित्रांनो हे? गुण आहे ना, गुणवाचक विशेषण आहे. गुणवाचक गुणवाचक विशेषण हे कसलं? गुणवाचक विशेषण आहे. ओके, चलो घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. पंढरीचा महिमा भारी असतो. पंढरीचा महिमा भारी असतो. विशेषण कोण आहे या वाक्यामध्ये? पूनम मॅडमने सांगितले सर्वनामिक विशेषण. कोणतं आहे सर्वनामिक विशेषण? कोण आहे विशेषण? हे विशेषण आहे, हे विशेषण आहे, हे विशेषण आहे, हे विशेषण. पंढरीचा महिमा भारी असतो. पंढरीचा महिमा है ना. पंढरपूरचा विठ्ठल ज्याला आपण म्हणतो, पंढरीचा राजा. सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापुरी. आपल्या पांडुरंगाचा जो रंग आहे तो आहे सावळा. सावळाचा रंग तुझा पावसाळी नभापुरी. परी सम सारखा परिस असे काही शब्द आले की त्या ठिकाणी कोणता अलंकार असतो? अलंकार मध्ये बघूया आपण. अलंकाराचं हे उदाहरण आहे. पंढरीचा महिमा है ना. पंढरीचा महिमा. पंढरी नाम आहे ना, एखाद्या मुलाचं नाव असतं ना पंढरी, नाम आहे का नाही पंढरी, है ना. नामापासून बनलेल्या नामापासून बनलेल्या विशेषणाला नाम साधित विशेषण म्हणतात. आपण मगाशी घेतलं सातारी पेढे, कोल्हापुरी चप्पल, उस्मानाबादी शेळी, हे का नाही, असे प्रश्न आपण घेतले होते ना. ठीक आहे. तर हा आताच्या प्रश्नाचं उत्तर आहे नामसाधित विशेषण आणि विशेषण आहे पंढरीचा. चलो घेऊया पुढचं वाक्य. मला वाटतं बरेचसे वाक्य आपण घेतले आणि सर्वांना समजलं असेल असं वाटतंय मला. एक वाक्य घेऊया अजून आपण, एक वाक्य घेऊया. बघा वाक्य. हल्ली हल्ली सज्जन मित्र भेटणे हल्ली सज्जन मित्र भेटणे कठीण झाले आहे. हल्ली सज्जन मित्र भेटणे कठीण झाले आहे. हल्ली सज्जन मित्र मिळणे कठीण झाले किंवा भेटणे कठीण झाले आहे. हल्ली सज्जन मित्र भेटणे कठीण आहे. कठीण आहे.
बघा हा प्रश्न आहे. हल्ली सज्जन मित्र भेटणे कठीण आहे, आधुनिक केले सज्जनला. आता पूर्ण मॅडम बऱ्याच जणांनी ओके साई सर सगळे सज्जन म्हणाले विशेषण, पण याच्या प्रकारावरून थोडस कन्फ्युजन आहे. 2012च्या एस टी आय मेन्स आलेला प्रश्न, एमपीएससी ला विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो हा. आणि एमपीएससी ने उत्तर देत असताना याला नामसाधित विशेषण दिले, नामसाधित असं दिले. परंतु जनरली आपण याचा जर विचार केला, गुणविशेषण असायला पाहिजे. सज्जन असणं हा गुण आहे ना. सज्जन जर गुण असेल तर त्या ठिकाणी गुणविशेषण, परंतु इथं कुठलं तरी नाम, सज्जन हे नाम पकडून त्या ठिकाणी नामसाधित विशेषण असं उत्तर दिलेलं आहे. हा नाम पण आहे, ठीक आहे. उत्तर आहे नामसाधित विशेषण. थोडासा कन्फ्युजन वरला प्रश्न आहे हा. असे पण प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात जे की थोडेसे आपल्याला कन्फ्युजन निर्माण करू शकतात. ठीक आहे. डायरेक्ट आता आपण पुढचा टॉपिक चालू करूया, क्रियापद. त्याला इंग्लिश मध्ये आपण वर्ब म्हणतो, वर्ब. क्रिया ज्या शब्दातून दर्शविली जाते, क्रिया ज्या शब्दातून दर्शविली जाते त्याला आपण क्रियापद म्हणतो. ठीक आहे. नवीन टॉपिक आपल्याला त्या ठिकाणी चालू करायचा आहे, आणि ज्याच्यावरती हमखास प्रश्न असतात नेहमी, आणि जो टॉपिक परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे, आणि वाक्य होऊ शकत नाही, ज्याच्याशिवाय वाक्य होऊ शकत नाही त्याला आपण क्रियापद म्हणतो. एखाद्या वाक्यामध्ये कर्ता नसेल तर वाक्य होऊ शकते, एखाद्या वाक्यामध्ये कर्म नसेल तरी वाक्य होऊ शकते, आणि एखाद्या वाक्यामध्ये पूरक नसले तरी वाक्य होऊ शकते. परंतु मित्रांनो, वाक्यात जर क्रियापद नसेल तर ते वाक्य होऊ शकत नाही. क्रियापदाशिवाय वाक्य होऊ शकत नाही. क्रियापद हे वाक्याचा आत्मा असतो है ना. क्रियापद हे मुख्य पद असते, क्रियापद हे वाक्याचा आत्मा असतो, क्रियापद हे वाक्यातलं मुख्य पद असते. क्रियापदाशिवाय वाक्य पूर्ण होऊ शकत नाही है ना. वाक्यात क्रियापद असेल तर ते वाक्य बनते क्रियापद, ज्याला आपण म्हणतो क्रिया, क्रिया दर्शविणारे पद है ना. क्रिया दर्शविणारे म्हणजे क्रिया दर्शविणारे पद आपण क्रियापद म्हणतो. क्रियापदाचं जे वैशिष्ट्य आहे, आता क्रियापद कसं असते बघा. क्रिया होईल, क्रिया झालेली आहे, क्रिया होत आहे, क्रिया होईल असा अर्थ व्यक्त करणारा शब्द असला पाहिजे है ना. काहीतरी त्याच्यामध्ये ज्याला काय म्हणतो आपण, क्रियेचं मूळ आपल्याला पाहता आलं पाहिजे त्या शब्दामध्ये नाही. क्रियापदाचं जे मूळ असते, मूळ रूप असते, क्रियेच्या मूळ रूपाला धातू म्हणते, धातू. क्रियापदाच्या मूळ रूपाला धातू म्हणते. फॉर एक्झाम्पल आपण जर म्हणलं खा, आता खाचं क्रियापद आहे खाल्ले असं आपल्याला करता येते, क्रियापद आहे. पण या क्रियापदाचं मूळ रूप काय आहे, खा. आणि खा या धातूचं क्रियापद काय बनलंय, खाल्ले. आता खाल्ले, खाल्ल्या, खाल्ली असे रूप करता येऊ शकतात. क्रिया झाली हे स्पष्ट होईल या तिन्ही शब्दात. आता खा या मूळ धातूला ले प्रत्यय लागलाय, ठीक आहे. आपण जर प्रत्यय लावून क्रिया पूर्ण होत नसेल तर आपण त्याला आपण असं म्हणू शकतो, खाणारे, खाणाऱ्या, खाणारी. या सगळ्यांना आपल्याला म्हणता येईल धातू साधित, धातू साधित. या धातू साधितला आपल्याला त्या ठिकाणी दुसरे एक नाव देता येते, कृदंत. कृदंत असं पण नाव देता येते, ठीक आहे. बघा, तर क्रियापदाचं जे मूळ रूप असतं त्याला धातू म्हणतात. नारा, नारे, नारे, नाऱ्या, लेला, लेली, लेल्या असा प्रत्यय लागला आणि शब्द तयार झाला त्याला धातू साधित म्हणतात. आणि क्रियावाचक शब्दाला त्या ठिकाणी क्रियापद म्हणतात, ठीक आहे. धातू, धातू साधित, आणि तिसरं रूप आहे क्रियापद, ठीक आहे. धातू, धातू साधित, क्रियापद, ठीक आहे. आता थोडेसे क्रियापदाच्या कडे, प्रकाराकडे जाऊया आपण. क्रियापदांचे जे प्रकार आहेत त्याच्याकडे आपल्याला थोडंसं जायचंय. क्रियापदाच्या प्रकाराकडे जाऊया. मी दोन वाक्य तुम्हाला देणार आहे, दोन वाक्य. दोन्ही वाक्यामध्ये काय बदल आहे, काय फरक आहे ते आपण घेऊया. दोन वाक्य क्रियापदाच्या वरती आधारित असलेले आपण घेऊया. बघा, तो सरपंच झाला.
तो सरपंच आहे. काय फरक आहे दोन्हीमध्ये बघा. तो सरपंच झाला या वाक्यात जर आपण बघितलं, तो सरपंच झाला या वाक्यात जर आपण बघितलं, काळ तर आहेच, बघूया ना. ठीक आहे बघा, इथं एक तो व्यक्ती होता, साधा नागरिक होता गावातला, नागरिकापासून सरपंच झालाय, म्हणजे इथं स्थित्यंतर झालंय. एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीमध्ये गेलाय तो व्यक्ती, त्याला म्हणायचं स्थित्यंतर. त्याला काय म्हणायचं? स्थित्यंतर. मग झाला हे क्रियापद कसलंय? स्थित्यंतर क्रियापद आहे. तर तो सरपंच आहे, ऑलरेडी तो सरपंच आहे, याला म्हणायचं स्थितीदर्शक क्रियापद. स्थितीदर्शक. बघा, इथं स्थित्यंतर दर्शक क्रियापद, एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीमध्ये गेलाय, झालाय. तो शिक्षक झाला, तो विद्यार्थी होता आता शिक्षक झालाय, विद्यार्थी होता आता शिक्षक झालाय. तो शिक्षक झाला म्हणलं की स्थित्यंतर दर्शक क्रियापद. तो शिक्षक आहे म्हणलं की स्थितीदर्शक, स्थिती दर्शवले. शिक्षक आहे, सरपंच आहे, मुलगा आहे, है ना, पोलीस आहे, पोलीस झाला स्थित्यंतर, पोलीस आहे स्थितीदर्शक. असे क्रियापदाचे हे दोन प्रकार पडतात. एका क्रियेतून दुसऱ्या क्रियेमध्ये जर स्थित्यंतर झालं तर त्याला स्थित्यंतर दर्शक क्रियापद म्हणायचं. आणि एखादी स्थिती दर्शवायला, एखाद्या व्यक्तीची, एखाद्या ठिकाणाची, एखाद्या घटनेची, त्याला आपण स्थितीदर्शक क्रियापद म्हणायचं. ओके, तर हा प्रकार सर्वांना समजला असेल. दोन वाक्य घेऊया आपण याच्यावर. तुम्ही कमेंट मध्ये सांगा, नंबर 1 चं स्थित्यंतर आहे का स्थितीदर्शक आहे, नंबर 2 चं स्थितीदर्शक आहे का स्थित्यंतर दर्शक आहे. ओके, चलो दोन वाक्य घेऊया. त्याच्यावर आधारित दोन वाक्य आपल्याला आता घ्यायची. पहिलं वाक्य घेऊया. पहिलं वाक्य घेऊया आपण. राम राजा झाला. हा, नंबर 1. नंबर 2, तो कर्म आहे. राम राजा झाला, तिथं काय असेल? स्थित्यंतर दर्शक. दुसरं, तो कर्म आहे स्थितीदर्शक. दोन्ही वाक्य समजले असतील असं आपण गृहीत धरूया. दोन्ही वाक्य या ठिकाणी समजले असतील असं गृहीत धरूया. ठीक आहे, स्थित्यंतर दर्शक, स्थितीदर्शक. ओके, स्थित्यंतर दर्शक, स्थितीदर्शक. बघा, एखाद्या वाक्यामध्ये जर कर्म असेल, कर्म असेल त्याला सकर्मक, सकर्मक क्रियापद म्हणतात. सकर्मक क्रियापद. एखाद्या वाक्यामध्ये कर्म नाही त्याला अकर्मक, अकर्मक क्रियापद. एखाद्या वाक्यामध्ये कर्म आहे का नाही हे ओळखण्यासाठी वाक्याच्या कर्त्याला ने प्रत्यय लावायचा आणि वाक्य भूतकाळी करायचं. वाक्य भूतकाळी झालं तर त्याला सकर्मक क्रियापद म्हणायचं. एखाद्या वाक्याच्या कर्त्याला ने प्रत्यय लावून वाक्य भूतकाळी झालं नसेल तर त्या वाक्यामध्ये कर्म नसते, म्हणून त्या वाक्याच्या क्रियापदाला अकर्मक क्रियापद म्हणायचं. काही क्रिया होत असताना कर्माची गरज नसते आणि त्यावेळेस त्या क्रियापदाला अकर्मक क्रियापद म्हणायचं. काही क्रिया करताना कर्माची गरज असते, वाक्यामध्ये कर्म घ्यावं लागतंय आणि म्हणून त्याला त्या वाक्यामध्ये असलेल्या क्रियापदाला सकर्मक क्रियापद असं म्हटलं जातंय. बघा, आपण जर असं म्हणलो, एक वाक्य घेऊया आपण. राम रावणास मारतो. ठरलेलं वाक्य, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये चालतंय. राम रावणास मारतो. मराठी व्याकरण शिकताना राम आणि रावण नाही वापरले की ते ग्रामर शिकवल्यासारखं वाटत नाही मित्रांनो. राम रावणास मारतो. मारणारा राम, मार खाणारा रावण. रामने रावणास मारले, है ना. कर्त्याला ने प्रत्यय लावला आणि वाक्य भूतकाळी होते का ते करता, म्हणजे वाक्य भूतकाळी होऊ शकते का ते बघायचं. झालं तर सकर्मक धातू म्हणायचं, सकर्मक क्रियापद म्हणायचं. रामने रावणास मारले, कर्त्याला ने प्रत्यय लावून वाक्य भूतकाळी होऊ शकते, म्हणून वाक्यामध्ये कर्म आहे आणि कर्म आहे रावण, आणि म्हणून मारते क्रियापद कसलं असेल तर त्याला म्हणायचं सकर्मक क्रियापद. सकर्मक क्रियापद. ट्रिक्स लक्षात ठेवा, वाक्याच्या कर्त्याला ने प्रत्यय लावायचा आणि वाक्य भूतकाळी करायचं. कर्त्याला ने प्रत्यय लावायचं, वाक्य भूतकाळी करायचं.
वाक्य भूतकाळी झालं तर ते सकर्मक क्रियापद असते, नाही झालं तर अकर्मक क्रियापद असते. ठीक आहे, एक वाक्य देतो, सकर्मक क्रियापद आहे का अकर्मक क्रियापद आहे ओळखायचं. चलो वाक्य घेऊया. श्रावणीला थंडी वाजते. करता कोण आहे वाक्याचा? कमेंट मध्ये करा पटकन, सर्वांनी कमेंट करा. वाक्याचा करता कोण आहे? श्रावणीला थंडी वाजते. श्रावणीला थंडी वाजते. करता कोण आहे? करता थंडी करता. करता कसा ओळखायचा याची ट्रिक सांगितलेली आपण. केलं बघा दोघा ठिकाणी श्रावणीला करता. रजनी मॅडम, हर्षा मॅडम, कोण कोण थांबा. अहो वाजते करता. अरे वाजते करता कसं होईल? दोन दोन तीन जणांनी कमेंट केली. श्रावणी, केशव सर, कल्पना कुडे मॅडम, अजून एक जणांनी श्रावणी, बऱ्याच जणांनी श्रावणी केले. सविता मॅडमने केलेले. वाजते HP2 काहीतरी त्यांनी वाजतेला करता केले. चलो हा कमेंट वाचल्या थोड्याशा मी. अरे करता कसा ओळखायचा? वाक्याच्या क्रियापदाचा मूळ धातू कोण आहे? वाज. वाजणारी श्रावणी आहे का? वाजणारी श्रावणी आहे का? वाजणारी थंडी ना. वाक्याचा करता कोण आहे? थंडी. आता थंडी या कर्त्याला ने प्रत्यय वाक्य भूतकाळी होऊ शकत नाही, म्हणून या वाक्यामध्ये कर्म नाही. वाचते क्रियापद कसलं आहे? अकर्मक. अकर्मक क्रियापद. अकर्मक. ओके ओके. चलो बघा आणखी वाक्य. कानात, कानात वारे शिरले. करता कोण आहे वाक्याचा? आता बरेच जण कमेंट कान, कान करता करतील. कान नाही. शिरणारे वारे, शिरणारे वारे, वारे करता आहे. कर्त्याने प्रत्येक वाक्य भूतकाळी होत नाही. आणि शिरले क्रियापद हे अकर्मक, अकर्मक क्रियापद. ओके. चलो माझा टाइम दिलेला संपला आहे. ठीक आहे. स्टॉप करू का रेकॉर्डिंग सर? Yes. यस. ज्याचं टीईटी टेस्ट सिरीज ग्रुपला अजून जॉईन नाही ते शिक्षक आणि भावी शिक्षक यांनी टीईटी टेस्ट सिरीज ग्रुप जॉईन करायचे. मॅडम येईपर्यंत ब्रेक घ्या.